शेतकरी मित्रांनो, सोयाबीन निघल्याबरोबर शेतकरी ताबडतोब मार्केटमध्ये नेऊन विकतो, त्याला दर मिळतो 3300, 3000, 3500. त्यानंतर जेव्हा मार्केटमध्ये पूर्ण माल शेतकऱ्याचा चालला जातो, व्यापाऱ्याकडे जमा होतो, त्यानंतर सरकार नाफेडची घोषणा करतं, सरकारी हमी भावाने खरेदी करण्याची घोषणा करतं. म्हणजे हा जो माल शेतकऱ्याच्या हातातला चालला जातो, त्यानंतर व्यापाऱ्याकडून सरकार हा माल खरेदी करतं आणि त्यांना त्याचा फायदा बघायला मिळतो. जेव्हा कापसाची ही वेळ येते, CCI खूप जास्त लेट सुरू करण्यात येतं, तोपर्यंत जे शेतकरी एक तर कर्जबाजारी आहेत किंवा ज्यांना तातडीने कापूस विकण्याची गरज आहे, ते शेतकरी व्यापाऱ्याच्या हावली कापूस करून देतात. आणि नंतर CCI चालू झाल्यानंतर तेच व्यापारी तो कापूस शेतकऱ्याच्या नावाने CCIला विक्री करतं आणि त्यातून नफा मिळवतो. शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं हे सरकार आहे. त्यामुळे सरकारच्या भरोशावर न राहता उत्पादन वाढ कशी होईल, कमी खर्चामध्ये उत्पादन कसं मिळेल, याकडे आपल्याला लक्ष देणं अतिशय गरजेचं ठरणार आहे. कारण सोयाबीनचा दर बघता सोयाबीन तर पुरतच नाही, त्या हिशोबाने आपण कापसाकडे वळल्यालं कधीही चांगलं. ते पण कमी खर्चात उत्पादन जास्त जर घेण्याची तयारी असेल तर आपण त्याकडे जाऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन देखील चांगली ठरू शकते, पण तिला भाव 6000 प्लस आपल्याला मिळाला पाहिजे. आता तो भाव तर मिळणं शक्य नाही, कारण की सरकारने जरी खरेदी केली तरी 5 ते 5,500च्या आतच ती खरेदी थांबत आहे. शेतकरी मित्रांनो, कापूस एक अतिशय जबरदस्त पीक आहे. जर निसर्गाने साथ दिली, जर पाऊस एकदम लेवलमध्ये त्याला हवा तसा जर राहिला तर निश्चितच कापसातून उत्पादन मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, या सर्व विषयावर ज्या शेतकऱ्यांनी कमी शेतामध्ये आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कापसाचं घेतलं, त्यांच्या मुलाखती आपण काही आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू. आपण स्वतः जो कापूस दादालाड पद्धतीने लागवड केला होता, तो कापूस किती झाला, त्यामध्ये काय चुकी झाल्या, त्यामध्ये काय आपल्या चुका झाल्यात, आपल्याला त्यात काय सुधारणा करायच्या, पावसामुळे आपला कापूस किती खराब झाला होता, ही सर्व माहिती आपल्या चॅनलच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करू. आता पुढे विषय काय राहणार आहे, एक तर कोणत्या जातीची लागवड करावी, कोणती जात महत्त्वाची ठरणार आहे कापसाची, हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन पेरायचंच आहे त्यांच्यासाठी देखील आपण कोणत्या जाती फायद्याच्या ठरू शकतात त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवू आणि शेतकऱ्यांच्या मुलाखती कापसाच्या तर देऊच, पण दादालाड पद्धतीमध्ये काय बदल करायचे, पारंपरिक पद्धतीमध्ये काय बदल करायचे, कोणती लागवड पद्धत म्हणजे अंतर, 2 बियामधील अंतर, 2 पट्टीमधील अंतर कशा पद्धतीने मेंटेन करायचं आणि उत्पादनात वाढ कशी करायची, खत नियोजन कसं करायचं, ही सर्व माहिती आपल्या शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहोत. शेतकरी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी हरकत करू नका. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा, ते फ्री असतं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला, शेअर करत चला. शेतकरी मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 12 ते 13 कोटी शेतकरी आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ तर पोहोचत नाही, पण ज्या शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचतो त्या शेतकऱ्यांनी नक्कीच शेतकऱ्याला सपोर्ट करा, ही विनंती करतो. शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. धन्यवाद.